AC सुधाकर जाधव यांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी ईडी मार्फत करावी। सविस्तर बातमी अशी की महावितरण विभागामध्ये नांदेड जिल्ह्याचे AC सुधाकर जाधव यांनी जवळपास 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले। याची सखोल चौकशी ईडी मार्फत करावी। नांदेड हिंगोली विभागामध्ये वितरण विभागाचे अंडरग्राऊंड वायरिंग न टाकताच काम झाल्याचे प्रशासनाला कळाल्यानंतर यामध्ये जवळपास 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे। तरी या संबंधित सगळ्या पुराव्यासहित ईडी कार्यालयामार्फत संपूर्ण पुरावे देऊन संबंधित अधिकाऱ्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच निलंबित करण्यात यावे व रिटायरमेंट झाल्यानंतर जे शासनाच्या वतीने पेन्शन दिल्या जाते ते देखील बंद करण्यात यावे व झालेल्या भ्रष्टाचाराची रक्कम शासनाने परत मिळवण्यासाठी ज्या ठिकाणी ही गुंतवणूक झाली आहे ती विक्रीस काढावी, अशी सर्वसामान्य नागरिकातून मागणी होत आहे। राजाराम माने यांना AC सुधाकर जाधव यांच्या भ्रष्टाचाराचा 3 वर्षाचा नांदेडमधला काळा चिठ्ठा आणि हिंगोलीमधील केलेल्या भ्रष्टाचाराचा काळा चिठ्ठा आज त्यांना सोपवलेला आणि समिती नेमायला सांगले आणि समितीवर मला घ्यायला सांगितलेले। आता एखादा भ्रष्टाचार आमच्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यावर कोणावर राजकीय पक्षावर होतो, अगोदर त्या पदाचा राजीनामा त्यांचा घ्यावा आणि ह्या भ्रष्टाचाराची AC सुधाकर जाधव यांची सखोल चौकशी करावी, ही माझी प्रमुख मागणी आहे। AC जाधव तुमचे मित्र आहे असं सांगत आहे लोक, काय आहेत? तुम्ही माझे मित्र आहेत, इतर राजकीय पक्षाचे मित्र आहेत, मग आता भ्रष्टाचार केल्याच्या नंतर त्याचं चौकशी करणं हे मित्रत्वच आहे। हे माहिती कुठून DPDC कडून तुम्ही काढली, कुठून काढली ते माहिती? जिल्हा अधिकारी आमचे माजी जिल्हा अधिकारी अभिजित राऊत DPDCचा निधी प्राप्त झाला होता MECBला, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे अशी आमच्याजवळ माहिती आहे। घोटाळा जवळपास 100 कोटीचा घोटाळा आहे 3 वर्षामध्ये। नांदेडचा आणि हिंगोलीचा जवळपास रोड काढून अंडरग्राऊंडमधून वायरिंग गेली दाखवली आणि वायरिंग गेलेली आहे वरून। हा तर सरळ घोटाळा आहे। प्रशासन यांना पाठीशी का घालतंय? का ह्यांच्या मागं काही राजकीय वलय आहे का मोठा कोणी नेता आहे? हे चौकशी दरम्यान आता स्पष्ट व्हावे। उद्या मी मुंबईला ईडी कार्यालयावर बी याची एक प्रत सोपवणार आहे। महाराष्ट्राचे ईडी प्रमुख सिंग साहेब यांनाही ते मी देऊन त्यांची माहिती सविस्तर सादर मुंबईला करणार आहे। याच्यावर आमचे अरविंद भादीकर MACBचे MD शहासाहेब यांनाही प्रकाशगड बांद्राला माझी नियोजित वेळ उद्याची 4 वाजताची आहे करणे व यांना निलंबित करून यांचं रिटायरमेंटसुद्धा मिळू नये एवढं यांचा भ्रष्टाचार झालेला आहे। त्यांना प्रतिबंध करून सस्पेंड करावं, ही माझी सुधाकर जाधव यांना प्रमुख मागणी आहे।